वर आले, त्यांनी घर लुटतं, झटापट झाली आणि इंद्रा मारला गेला असं सांगेल. काय आहे, इंद्रा हा घरचा आधारस्तंभ आहे. इंद्रा जर का गेला तर ती मालती आणि आबा तुटतील आणि राणीचा तर काही प्रश्नच नाही. अख्खं घर तर दुःखात लोटलंच जाईल, पण हेच घर आणि फॅक्टरी मिळाल्याचा जो आनंद आहे ना, तो आनंद त्यांना आता लुटताच येणार नाही. वा विक्रांत, कसली भारी आयडिया आहे तुझी. तुझा हा प्लॅन सक्सेसफुल होण्यासाठी ना, तुला वाटेल ती हवी ती मदत करायला मी तयार आहे. कशाला येऊ मी? असं काय करते? इंद्रजीत सर तुमच्यावरती रागवले, ह्याचं वाईट वाटून घेऊ नका. त्यांना फार मनाला लावून घेऊ नका आणि ते आता वाट बघतायत तुमची. आता इकडे कोणीतरी होतं असं वाटलं ना? मलाही भास झाला, बट आय डोंट थिंक देअर इज एनीबडी देअर. काय म्हणत होतीस तू? हा, ते मी जाऊ दे, आपण घरात जाऊनच बोलूया. चल. नाही नको. हे बघ, तू म्हणत होतीस म्हणून इथवर आले. आज नको, प्लीज डोंट. बघा असं काय करताय? तुम्ही माझ्यासाठी आलात नाही इथे, आता माझ्यासाठीच घरात चल. चला, सगळे वाट बघतायत तुमची. चला 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 या. बरं झालं त्यांनी आपल्याला पाहिलं नाही. हो ना, थोडक्यात वाचलो विक्रांत आपण, नाही तर वाट लागली असती आपली. हे बघ, मी आता निघते, कारण घरामध्ये खूप मोठा तमाशा होणार आहे आणि तो तमाशा मला अजिबात मिस करायचा नाही. हो, पण उर्मिला, मी सांगितलेलं लक्षात ठेव. मग मोठा तमाशा बघायला नाही. हां, राहील ना लक्षात? हो, मी लक्षात ठेवेन. ठीक आहे, आता निघते मी. इंद्रा, राणी तनिषाला आणायला गेली ना? हो. अजून आली कशी नाही ती? अहो येईल, काळजी करू नका. राणी गेले ना तर नक्की घेऊन येईल. ती बघा आलीच. तनिषा, बरं झालं तू आलीस. आम्ही सगळे तुझीच वाट पाहत होतो. काल तू अशी चिडून निघून गेलीस ना, माझं ते जीवाला घोर लागला होता. तनिषा, तुला राग येणं स्वाभाविक आहे. जे काही घडलं त्याकरता सॉरी. आणि तू परत आलीस, थँक्यू. खरंच. आणि काल जे काही झालं ना, ते प्लीज मनात ठेवू नकोस. इंद्रानं रागाच्या भरात काहीतरी बोलून गेला. प्लीज त्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. इंद्रा, आय एम सॉरी. तनिषा, तुला माहिती आहे, मी राणीसाठी जरा जास्तच प्रोटेक्टिव्ह आहे. ती वरतून पडली वगैरे आणि माझी त्यामुळे चिडचिड झाली. मी असं नाही बोलायला हवं होतं तुला. रागाच्या भरात मी हेही विसरून गेलो, तू माझ्यासाठी पार्टी अरेंज केली होतीस. मी ॲग्री करतो की मी असं नाही करायला हवं होतं. एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके.
काल जे काही झालं ते सगळं विसरून जायचं ठरवलंय मी. हॉटेलवर गेल्यावर विचार केला मी, तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की राणी वस्तीत वाढली. तिला या सगळ्याची सवय नाही. पण इट्स ओके.